प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणाची चक्र गेली अनेक वर्ष ज्या नावाभोवती फिरतात ते नाव म्हणजे शरद पवार। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजितदादा समर्थक आमदारांना खासदारांना घेऊन सरकारमध्ये सामील झाले। सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजितदादांनी पक्ष फोडला असा आरोप त्यांच्यावर झाला, पण नुकतंच एका भाषणामध्ये अजित पवारांनी काही खुलासे केलेत आणि या खुलाशानंतर आता जी फूट राष्ट्रवादीमध्ये पडली ती पडली की पाडण्यात आली असे सवाल पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत। काय आहे त्यामागचं सत्य आणि अजितदादा यांची हाव त्यांना भारतीय जनता पक्षासोबत घेऊन गेली की या सर्वांमागे पुन्हा एकदा काकांचाच डाव होता? पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही गटांनी आपसांवर झाडल्या। यामध्ये शरद पवारांनी कशा प्रकारे राष्ट्रवादीला स्वतःची मालकी जाहीर केली आणि कशा प्रकारे तिथे लोकशाही नव्हती म्हणून आम्ही वेगळा निर्णय घेतला अशा प्रकारचे आरोप अजितदादा गटाने केले, तर दुसरीकडे अजितदादांनी कशा प्रकारे पवारांचा विश्वासघात केला आणि कशा प्रकारे केवळ आणि केवळ स्वतःवर असलेल्या केसेस कमी करण्यासाठी ईडी सीबीआयच्या कारवाया टाळण्यासाठी सरकारमध्ये सामील झाले अशा आरोप जो आहे तो शरद पवार गटाकडनं करण्यात येतोय। शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गट आपसामध्ये भिडलेले आपण पाहिलेले आहेत, पण आता अजितदादांनी एका भाषणामध्ये शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतल्याचं आपण पाहिलंय आणि अशा प्रकारे जी काय वाक्य त्यांनी ह्या भाषणामध्ये वापरली त्यातून जी पडलेली फूट आहे ती केवळ आणि केवळ फक्त अजितदादांच्या मनात आलं म्हणून फूट पडलेली नसून त्या फुटीला शरद पवारांची समर्थन होतं, त्यांची सहमती होतं अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। काय म्हणाले अजितदादा? अजितदादांनी कर्जत इथे राष्ट्रवादीचं जे शिबिर सुरू आहे तिथे त्यांनी ते वाक्य वापरलेलं आहे, तिथे त्यांनी ते भाषण केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संदर्भातला जो कार्यक्रम होता आणि ते पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम होता तिथे शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार हे आधीच निश्चित झालं होतं आणि हे आमच्या 4 लोकांना माहिती होतं आणि जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आम्ही सरकारमध्ये जावं अशी त्यांची भूमिका होती, पण तत्पूर्वी त्यांनी राजीनामा द्यायचा असं आमचं ठरलं होतं। पण नंतर अचानक त्यांच्या मनात काय आलं त्यांना माहिती नाही, पण त्यांनी स्वतःहूनच लोकांना सांगितलं की माझ्या राजीनाम्याला विरोध करा आणि नंतर राजीनामा त्यांनी वापस घेतला। मग जर राजीनामा तुम्हाला वापसच घ्यायचा होता तर तुम्ही ती नौटंकी का केली असा सवाल त्यांनी शरद पवारांना केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा, सत्तेत जाण्याचा जी भूमिका आहे ती शरद पवारांची आधीपासूनच होती असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सत्तेत असल्याशिवाय कामं करता येत नाही आणि कामं करण्यासाठी आम्ही भाजपसोबत जावं अशी त्यांची इच्छा होती, पवारांची इच्छा होती असं त्यांनी सांगितलं। सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा आधी मंत्र्यांनी जेव्हा पवारांची मीटिंग घेतली, पवारांसोबत भेट घेतली, त्या भेटीमध्ये सुद्धा सगळं काही व्यवस्थित सुरू आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। म्हणजे पवारांची त्यावेळी सुद्धा आम्हाला मूकसंमती होती असं त्यांचं म्हणणं आहे। नंतर आम्हाला जे समर्थन करणारे आमदार होते त्यांच्यासोबत सुद्धा शरद पवारांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सुद्धा शरद पवारांनी आपण सोबत असल्याचं सांगितलं होतं असं अजितदादा म्हणाले। त्यानंतर 11 ऑगस्टच्या दरम्यान जी पुण्यातले जे व्यापारी उद्योजक आहेत चोरडिया यांच्या घरी जी भेट झाली, ज्यामध्ये जयंत पाटील, शरद पवार आणि मी स्वतः उपस्थित होतो, त्या बैठकीमध्ये सुद्धा सगळं काही ऑल इज वेल असल्याचं, अर्थात शरद पवारांच्या संमतीने ते झाल्याचं अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे या तीनही वाक्याबरोबर हे तीनही प्रसंग जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला त्यावेळी काय काय घडलं हे सगळं माहिती आहे। म्हणजेच काय, जर आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाण त्या प्रतिष्ठानामध्ये जो कार्यक्रम होता तेव्हा पवारांनी राजीनामा दिला, नंतर 4 दिवस आंदोलन झालं आणि आंदोलनानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी तो राजीनामा परत घेतला। पण त्यानंतर पुन्हा सरकार बनलं, सरकार बनल्यानंतर आपण पाहिलं की त्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री सामील झाले, अजितदादांच्या सोबत जे मंत्री होते त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर त्यांची चर्चा जी झाली ती अजित पवारांचे समर्थक आमदार जे आहेत त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि नंतर चोरडिया नावाचे जे पुण्यातले उद्योजक आहेत त्यांच्या घरी सुद्धा अजितदादांसोबत पवारांनी भेट घेतली। एकंदरीत काय, तिन्ही भेटीमध्ये अजित पवारांचं जे कृत्य आहे किंवा अजित पवारांनी जो सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला शरद पवारांची संमती आहे अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची जी भूमिका आहे
ती सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते अजित पवारांनी या ठिकाणी कर्जत तिथे बोलत असताना त्यांनी सांगितलेलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं हे जे विधान आहे ते एका अर्थानं पुन्हा एकदा शरद पवारांची विश्वासार्हता कमी करणारं विधान आहे. आणि यातून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट होते की हा सर्व डाव राष्ट्रवादी पक्षातल्या एका गटाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील होण्याचा जो काही डाव आहे त्या डावाला शरद पवारांची मूक सहमती आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो आहे. म्हणजेच काय की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधलं जे काही सुरू आहे त्यामध्ये काकांचा हा डाव आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो आता करण्यात येतो आहे. पण याला ज्यावेळी दुसऱ्या गटाला याबाबत विचारण्यात येतं त्यामधून असं सांगण्यात येतं की या सगळ्या कार्यक्रमाला किंवा हे सगळ्या काही घटना घडल्या त्याला पवारांची मूक सहमती नाहीये, समर्थन त्याला नाहीये. पवारांचा या सर्व गोष्टीला विरोध होता. केवळ आणि केवळ पदाची लालसा असल्याने अजित पवार तिकडे गेले आणि केसेस कमी करण्यासाठी, क्लीन चिट घेण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत. आणि म्हणून पुतण्याची हाव या सगळ्या मागे कायम आहेत असं यातून दिसतंय. म्हणजेच काय की एकीकडे एक गट असा सांगतोय की या मागे दादांची हाव आहे, तर दुसरा गट सांगतोय की हा सगळा काकांचा डाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय चालू आहे, यामध्ये दादांची हाव आहे की काकांचा डाव आहे? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.